राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच माढा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा लढावं अशी गळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घातल्याची माहिती आहे। शरद पवार यांनी 2009 मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती। त्यानंतर त्यांनी पुन्हा लोकसभा निवडणूक लढवली नव्हती। देशातील आणि राज्यातील बदलतं राजकारण पाहता शरद पवार यांनी पुन्हा लोकसभा निवडणूक लढवावी आणि निवडणूक लढताना माढातून लढवावी अशी मागणी करण्यात आली आहे। शरद पवार यांनी स्वतः निवडणूक लढण्यास नकार दिला आहे, पण राजकारणातील घडामोडी पाहता शरद पवार पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जाते अशी चर्चा सुरू झाली आहे। आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपचे गोपीचंद पडळकर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। पडळकरजी, शरद पवार हे पुन्हा एकदा लोकसभेची निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा आहे आणि त्यामध्ये ही माढा लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। तुमची काय प्रतिक्रिया? 2009 ला शरद पवारांनी माढा लोकसभेची निवडणूक लढली होती, तेव्हा माढा मतदारसंघामध्ये त्यांनी बरीच स्वप्न दाखवली होती। ते पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये फलटण, मान, खटाव, सांगोला, माळशिरसचा काही भाग हे दुष्काळी तालुके येतात आणि करमाळ आणि माढा, तर इथं आम्ही मोठ्या प्रमाणात बदल करू असं त्यांनी 2009 ला लोकांना आमिष दाखवलं। लोकांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि त्यांना निवडून दिलं। पण निवडून दिल्याच्या नंतर ते परत जास्त वेळ माढा लोकसभा मतदारसंघात फिरकले नाहीत। 2019 ला त्यांनी परत चाचपणी केली की माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवायची, परंतु लोकांचं जनमत हे त्यांच्या प्रचंड विरोधात होतं। मग तिथून त्यांनी पळ काढला। मला तर वाटत नाही की त्यांच्यामध्ये ती हिंमत, ती धमक माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची आहे। राष्ट्रवादी एकसंघ असताना 2019 ला त्यांच्या विरोधातलं जनमत होतं। आता तर त्यांच्या सोबत कुणीच नाहीये। ही फक्त बातमी होऊ शकते, परंतु ते माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाहीत। मी त्यांना आवाहन करतो की त्यांच्यात खरंच हिंमत असेल तर त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायला पाहिजे। पडळकरजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। दरम्यान अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे जाऊयात। अमोल, काय सांगाल? शरद पवार पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरतील अशी चर्चा आहे आणि त्यातूनही माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जाते। काय अपडेट्स आहेत याविषयी? फराग, खरं तर काल मुंबईत झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीमध्ये माढा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी ही इच्छा व्यक्त केलेली आहे की शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून 2024 ची निवडणूक ही लढवावी। मात्र काही दिवसांपूर्वीच लोकशाही मराठीच्या कार्यक्रमामध्ये स्वतः शरद पवार यांनीच मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही असं स्पष्टीकरण दिलेलं होतं। पण सध्याची परिस्थिती आपण पाहतोय की शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडलेली आहे। अजित पवार हे वेगळे झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पक्षाला जर बळकटी आणायची असेल तर शरद पवार यांनीच निवडणूक लढवावी असा एक मतप्रवाह हा कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने राष्ट्रवादीसाठी सर्वात सेफ आणि सुरक्षित मतदारसंघ समजला जाणारा माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांनी निवडणूक लढवावी असं म्हटलं जात आहे। पण ही सध्याची राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गट हा या माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढल्यास कितपत जिंकून येईल याची देखील साशंकता आहे। कारण की याच माढा लोकसभा मतदारसंघामधले जे दिग्गज नेते आहेत ते सध्या अजित पवार गट आणि भाजप सोबत गेलेले आहेत। यामध्ये महत्वाचं म्हणजे रामराजे निंबाळकर आहेत, ते सध्या अजित पवार गटामध्ये सहभागी झालेले आहेत। तर दुसरीकडे माजी उपमुख्यमंत्री असलेले आणि याच माढा लोकसभा मतदारसंघातून 2014 ला खासदार राहिलेले विजयसिंह मोहिते पाटील हे सुद्धा सध्या भाजप सोबत गेलेले आहेत आणि त्यामुळे जरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार अगदी बरोबर आहे अमोल, आता जरी निवडणूक लढवली तरी देखील त्याच्यामध्ये यश येणार का हाही प्रश्न आहे। किती जोर लावला जाणार तेही पाहावं लागणार आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।